मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहेच की मृत्यू हे मानवी जीवनातील कटू सत्य आहे, जे सर्वात जाणकार आणि हुशार व्यक्तीलाही मान्य करावेसे वाटत नाही। हे माहित असूनही एक दिवस प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे आणि हे सत्य स्वीकारणाऱ्याला बुद्धिमान म्हणतात। म्हणजेच ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र सोडून नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुना शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो। आज आपण महर्षी व्यास जी लिखित श्री गरुड महापुराणातील दिव्य ज्ञानाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मनुष्याचा मृत्यू कसा होतो, ज्याचे वर्णन गरुड पुराणाच्या 9व्या अध्यायात केले आहे। आत्मा मानवी शरीरातून कसा निघून जातो। नैमिषारण्य तीर्थात सूतजी शौनक ऋषी मुनींना गरुड महापुराणातील दिव्य व्याख्यान सांगताना म्हणतात की हे महान ऋषी, जेव्हा गरुड देवांनी भगवान श्री हरी विष्णूजींना नम्रपणे विनंती केली आणि विचारले की हे भगवान, आत्मा कोणत्याही जीवाच्या शरीराचा त्याग कसा करतो आणि जेव्हा आत्मा शरीरापासून वेगळा होतो तेव्हा शरीराची स्थिती काय असते, मृत्यू म्हणजे काय, मृत्यूचे स्वरूप काय आहे आणि मृत्यू कसा होतो, कृपया त्याचे विस्तृत वर्णन करून माझी उत्सुकता पूर्ण करा। यावर भगवान श्री हरी विष्णू गरुडाला म्हणतात, हे विनीता पुत्र, आता मी तुझी शंका दूर करीन आणि शरीरातून आत्मा मुक्त होण्याचे म्हणजे मनुष्याच्या मृत्यूचे वर्णन तुला सांगेन। हे गरुडा, निसर्ग परिवर्तनशील आहे आणि सतत बदलत राहतो। शरद ऋतूमध्ये झाडाची हिरवी पाने सुकून पिवळी पडतात आणि खाली पडतात आणि वसंत ऋतूमध्ये पाने पुन्हा हिरवी होतात। हिवाळ्यानंतर वसंत ऋतू, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर शरद ऋतू आणि नंतर शरद ऋतू नंतर पुन्हा हिवाळा येतो। हे सर्व अखंड चालू आहे। त्याचप्रमाणे माणूसही आधी शिशु, नंतर बालक, नंतर तरुण आणि शेवटी वृद्ध बनतो। या जगात कोणताही प्राणी जन्माला आला तरी तो या जगाचा निरोप घेणार हेही निश्चित आहे। हा क्रम काळाप्रमाणे चालू राहतो। त्याच क्रमाने जेव्हा एखादी व्यक्ती आपले सरासरी वय पूर्ण करते आणि नैसर्गिक मृत्यूने या जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येते, तेव्हा आत्मा शरीरातून मुक्त होण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात। मेंदूचे आजार, डोळ्यांचे आजार, कानाचे आजार, नाकाचे आजार, तोंडाचे आजार, घशाचे आजार, हृदयविकार, पोटाचे आजार, पायाचे आजार इत्यादी अनेक प्रकारचे आजार होतात। त्याचा घसा बंद होऊ लागतो, डोळ्यात अश्रू येऊ लागतात, शरीर थंड होऊ लागते, हृदयाचे ठोके थांबतात। त्याच वेळी हृदय सुन्न होते आणि एखाद्याला खूप गुदमरल्यासारखे वाटते। त्याने आपल्या आयुष्यात केलेल्या सर्व शुभाशुभ गोष्टी आणि त्याच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटना आठवत राहतात। हे सगळं त्याच्या डोळ्यात एखाद्या चित्रपटासारखं दिसत राहतं। या भावनेदरम्यान त्याला आयुष्यभर मिळवलेल्या संपत्तीबद्दल आणि प्रियजनांबद्दल अपार ओढ असते, ज्यामुळे मृत्यूच्या वेळी त्याला अपार वेदना आणि दुःख होते। यावेळी तो त्याच्या प्रियजन त्यांच्याशी बोलू इच्छितो। त्याला त्यांना काही बोलायचे आहे पण शक्ती नसल्याने तो काहीच बोलू शकत नाही आणि जवळ बसलेल्या कोणालाही त्याचे शब्द आणि संकेत समजू शकत नाही। जेव्हा त्याचा श्वास थांबणार असतो तेव्हा तो श्वास परत घेण्यासाठी धडपडतो। त्याला खूप अस्वस्थता, वेदना आणि अस्वस्थता जाणवते, कारण प्राणशक्ती मज्जातंतूंमधून काढली जाते आणि एका जागी जमा होऊ लागते। त्याची 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे स्पर्श, चव, गंध, दृष्टी आणि श्रवण या इंद्रिये एकामागून एक अशक्त होऊन अदृश्य होतात। ऐकण्याची शक्ती शेवटी नाहीशी होते। मृत्यूची वेळ अगदी जवळ आली की एक प्रकारची मूर्छा येते। विंचू चावल्यानंतर होणाऱ्या वेदनांपेक्षा वेदना अनेक पटींनी जास्त असतात। तेव्हा यमाचे 2 दूत त्याचा प्राण घेण्यासाठी येतात आणि त्याच्या अचेतन शरीरातून प्राण बाहेर काढतात। हा जीवच आत्मा आहे। माणसाच्या शरीरात 9 छिद्रे असतात, म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड आणि मलमूत्र उत्सर्जन कार्यासाठी 2 द्वार उघडे असतात, तर डोक्याच्या मध्यभागी 1 ब्रह्मरंध्र असतो। याला 10वे द्वार असे म्हणतात।
जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा यमाचे दूत या दारातून आत्मा शरीरातून बाहेर काढतात. हे सर्व मनुष्याच्या कर्मावर अवलंबून असते, ज्याद्वारे त्याचा आत्मा शरीर सोडून बाहेर येतो. जे लोक महान योगी, संत, महात्मे, ऋषी, मुनी, सर्वाहित आहेत आणि जे भगवंताच्या भक्तीचा मार्ग अवलंबतात, त्यांचा आत्मा आपोआप ब्रह्मरंध्रातून शरीर सोडतो, म्हणजेच सहस्रार चक्राच्या मार्गाने बाहेर पडतो. जे लोक धार्मिक असतात, भागवत कथेचा प्रसार करतात आणि गोड शब्द असतात, त्यांचा आत्मा मुखातून बाहेर पडतो, म्हणजेच विशुद्धी चक्राच्या मार्गाने जातो. जे नेहमी ज्ञानेश्वरी आणि भागवत कथा ऐकतात त्यांचा आत्मा कानाच्या दारातून बाहेर पडतो. जे सत्यवादी आणि दूरदृष्टी असतात त्यांचा आत्मा डोळ्याच्या छिद्रातून बाहेर पडतो, म्हणजेच तो अज्ञान चक्रासह जवळच्या मार्गाने बाहेर पडतो. ज्या लोकांचे विचार चांगले असतात आणि सहकार्याचा स्वभाव असतो त्यांचा आत्मा नाकातून बाहेर पडतो. आणि जे लोक अत्यंत पापी, क्रूर, घाणेरडे विचार असलेले, जे जास्त खोटे बोलतात, दुष्कृत्य करतात आणि इतरांचे नुकसान करतात किंवा करू इच्छितात, त्यांचा आत्मा यमाच्या दूताने मूलधार चक्राच्या बाजूने असलेल्या मल मूत्र उत्सर्जनाच्या दारातून बाहेर काढला आहे. तोंडातून आत्मा बाहेर पडल्यावर तोंडातून फेस बाहेर पडतो. डोळ्याच्या दारातून आत्मा बाहेर येतो तेव्हा डोळे बाहेर पडतात. जेव्हा आत्मा कान प्राण सोडतो तेव्हा कानातून पू किंवा घाण बाहेर येते. जेव्हा आत्मा नाकातून बाहेर पडतो तेव्हा नाकातून घाण पाणी बाहेर येते आणि जेव्हा आत्मा शौचाच्या छिद्रातून बाहेर पडतो तेव्हा या छिद्रातून विष्ठा आणि मूत्र बाहेर पडतात. अशा प्रकारे आत्मा शरीरातून बाहेर काढला जातो आणि यमाच्या दूताने वेगळा केला जातो. तर गरुड पुराणात वर्णन केल्याप्रमाणे शरीरातून आत्म्याच्या मुक्तीबद्दलही थोडी माहिती होती. तुम्हाला ते कसे वाटले? मित्रांनो, यासोबतच इतरही अनेक गोष्टींचे वर्णन गरुड पुराणात प्राणहानीबाबत करण्यात आले आहे, ज्यानुसार जीव त्यागाच्या वेळी व्यक्तीने असंतन त्याग सोडला पाहिजे, म्हणजेच अन्न आणि पाणी सोडले पाहिजे आणि जर त्याने आत्महत्या केली, आसक्तीने जन्म घेतला असेल तर त्याने उत्सुकतेने संन्यास घ्यावा. उत्सुक त्याग म्हणजे सांसारिक जीवनात दुःखी झाल्यावर पटकन अंगीकारला जाणारा त्याग. ज्या व्यक्तीने संन्यास घेतला आहे, मरताना असे म्हणतो किंवा देवाचे नामस्मरण केत प्राण सोडतो, त्या व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ धामाची प्राप्ती करतो आणि असा मनुष्य या पृथ्वीवर पुन्हा जन्म घेत नाही, जो मृत्यूपूर्वी सांगितलेली सर्व कामे पूर्ण करतो. मृत्यूच्या वेळी अशा व्यक्तीचा आत्मा वरच्या प्रदेशांना आनंदाने सोडतो. योगींच्या संदर्भातही गरुड पुराणात असे सांगितले आहे की योगींच्या जीवनाची उत्पत्ती फक्त तलुरंध सहस्रार चक्रापासून होते. गरुड पुराणात देवाचे प्राण शरीरातून हवेच्या माध्यमातून बाहेर पडल्यानंतर शरीराची तुलना आधाराभावी पडलेल्या झाडाशी केली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, प्राणापासून मुक्त झाल्यानंतर शरीर ताबडतोब निरुपयोगी, घृणास्पद, दुर्गंधीयुक्त, अस्पृश्य आणि सर्वांकडून निंदनीय बनते. मृत शरीराच्या 3 अवस्था असतात: कृमी, मलमूत्र आणि भस्म. तुम्ही हे असे समजू शकता, मृत शरीरात जंत वाढतात, ते विष्ठेसारखे दुर्गंधीयुक्त बनते आणि शेवटी चितेमध्ये जाळले जाते. त्यामुळे क्षणात नष्ट झालेल्या देहाचा अभिमान बाळगणे अयोग्य आहे. मृत्यूनंतर 5 भूतांनी बनलेल्या या शरीरातील पृथ्वी तत्व म्हणजे माती आणि जल तत्व म्हणजे पाणी, तेजस तत्व अग्नीत आणि वायू तत्व हवेत शोषले जाते. परंतु सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात विराजमान असलेले सर्वव्यापी शिवस्वरूप आणि जगाचा साक्षीदार आत्मा ही एकमेव गोष्ट आहे जी अमर आहे आणि त्याला अंत नाही, जो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचे आभार.